मंडळी नमस्कार. महाराष्ट्रामधील महानगरपालिकांची निवडणूक 15 तारखेला झाली. 16 तारखेला निकाल लागले आणि निकाल लागल्यानंतर एकच चर्चा सर्वत्र चालू झाली की आता महापौर कोण असणार. अर्थातच आपण ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यामध्ये आज महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालं. पण आपण त्याच्या आधी जर पाहिलं तर 15 तारखेला ज्यावेळेला निवडणूक झाली, 16 तारखेला निकाल झाले, त्या निकालानंतर रात्री उशिरा जेव्हा संपूर्ण निकाल स्पष्ट झाले तेव्हा शिवसेना शिंदे गटाची एक हाती सत्ता ठाण्यावरती आल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना शिंदे गटाचे तब्बल 75 उमेदवार निवडून आले. बहुमताचा आकडा पार करायचा असेल तर 65 जागा निवडून येणं अत्यंत गरजेचं असतं. पण 65 जागांपेक्षा जास्त जागा शिंदे गटाच्या निवडून आल्याचं पाहायला मिळालं. 75 जागा शिंदे गटाच्या निवडून आल्या आणि त्याच्यानंतर महापौर कोण असणार याची चर्चा जोर धरू लागली. गेले अनेक दिवस अनेक नावं प्रकर्षाने समोर येत होती. मग त्यामध्ये शिवसेनेचे सचिव आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे आहेत, विकास रेपाळे आहेत, भुईर आहेत, मनीषा शिंदे आहेत, त्याचबरोबर जयश्री फाटक आहेत. अशी एक ना अनेक नावं चर्चेचा चेहरा बनत होते. चर्चेमध्ये येत होती की ह्यांना पुन्हा एकदा या महापौरपदी विराजमान केलं जाऊ शकतं, महापौर पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मात्र 22 तारखेला जे महापौर पदाचं आरक्षण होणार होतं त्यावरती हा संपूर्ण निर्णय अवलंबून होता आणि आज 22 तारखेला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरक्षण जाहीर झालं आणि ठाणे महानगरपालिकेवरती अनुसूचित जातीच्या उमेदवाराचा दावा झाला. अनुसूचित जातीची चिठ्ठी बाहेर आली आणि ठाणे महानगरपालिकेचा महापौर हा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये असेल हे निश्चित झालं. आणि त्यानुसार आता ह्या अनुसूचित जाती वर्गामधून कोणते उमेदवार निवडून आलेत याची देखील चर्चा सुरू झाली. कारण आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीमधून लढलेले आहेत आणि त्यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत. आणि त्याचमुळे आता भाजपने देखील आम्हाला 2.5 वर्ष महापौर पदाची जबाबदारी मिळावी, नाहीतर आम्ही विरोधी पक्षामध्ये बसू, असं काही दिवसांपूर्वी निरंजन डावखरे यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र शिंदेनी फारसं त्याकडे लक्ष दिलं नाही. पण आपण पुन्हा एकदा बघूया की ह्या युतीमधून कोणते उमेदवार हे अनुसूचित जाती प्रवर्गामधून निवडून आलेत. तर प्रभाग क्रमांक 3 मधून पद्मा भगत ह्या निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधून वनिता घोगरे निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 7 मधून विमल भुईर ह्या निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 9 मधून गणेश कांबळे हे निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधून दर्शना जानकर, प्रभाग क्रमांक 24 मधून आरती गायकवाड आणि प्रभाग क्रमांक 28 मधून दीपक जाधव हे उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गामधून निवडून आलेले आहेत. मात्र आता आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की शिंदेचे 75 उमेदवार निवडून आलेत, त्यामुळे इतर कोणत्या पक्षाच्या मदतीची किंवा पाठिंब्याची त्यांना गरज नाहीये. त्यांची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे आता शिंदेचे कोणते उमेदवार ह्यामध्ये आहेत ते देखील आपण पाहूया. तर प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आलेल्या पद्मा भगत आहेत, प्रभाग क्रमांक 16 मधील दर्शना जानकर आणि प्रभाग क्रमांक 24 मधील आरती गायकवाड ह्या शिंदेच्या अनुसूचित जाती प्रवर्गामधून निवडून आलेले उमेदवार आहेत. त्यांची नावं सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे काय होऊ शकतं की ठाणे महानगरपालिकेला महिला महापौर हा चेहरा मिळू शकतो. येत्या 1 ते 2 दिवसात हे चित्र जवळजवळ स्पष्ट होईल की कोण महापौर होणार आहे. मात्र सध्या तरी पद्मा भगत आणि आरती गायकवाड यांचं नाव चर्चेचा विषय बनलंय. पद्मा भगत ज्या आहेत त्या मनीषा शिंदे यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जातात आणि मनीषा शिंदे यांच्याकडून आता जी आहे ती फिल्डिंग लावायला सुरुवात झाली. मनीषा शिंदेंनी देखील हे आरक्षण जाहीर झाल्यावर आपलं विधान दिलं होतं की तब्बल 15 ते 16 वर्षांनी अनुसूचित जातीमधील एका उमेदवाराला महापौर होण्याची संधी मिळते, ही आनंदाची गोष्ट आहे, असं विधान मनीषा शिंदे यांनी केलं होतं. आपण ऐकूया. खऱ्या अर्थाने आनंद होतोय की सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी हे आरक्षण जे पडलेलं आहे. कारण गेले 19 वर्ष महापालिकेमध्ये मी काम करते आणि पहिल्यांदाच SC प्रवर्गाचं आरक्षण आमच्या इथे पडलंय. तर खऱ्या अर्थाने आनंद होतोय मला. पण आरक्षण जाहीर झाल्यानंतर मनीषा शिंदे यांचं हे विधान समोर आलं. मनीषा शिंदे यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा आमदार निरंजन डावखरे यांनी देखील प्रसार माध्यमांसमोर आपलं विधान केलंय की आम्हाला 2.5 वर्ष महापौर पदाची जबाबदारी मिळावी. आमचे देखील अनुसूचित जाती वर्गामधून उमेदवार निवडून आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला 2.5 वर्षांसाठी महापौर पद मिळावं असं त्यांनी देखील विधान केलंय. त्यांचं देखील काय मत आहे ऐकूयात.
याच्यामध्ये आमची मागणी या संदर्भातली किंवा आमची भूमिका या संदर्भातली सुस्पष्ट आहे की जो कोण व्यक्ती त्या पदावरती असेल त्याला जर त्या पदाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी 2 ते 2.5 वर्ष कमीत कमी त्या तिकडे काम केलं पाहिजे, तरच त्याला त्या पदावरती न्याय देता येईल. 1 वर्ष हा फक्त त्या पदाची जबाबदारी समजून घ्यायला लागते. हा ही आमची मागणी आहे की जो कोण व्यक्ती त्या तिकडे असेल त्याला 2 ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ हा निश्चितपणे असलाच पाहिजे. एकूणच जर आपण पाहिलेलं आहे तर भाजप देखील आता ठाण्यामध्ये महापौर पदाचं दावेदारी मागते, महापौर पदाची जागा मागते, जबाबदारी मागते. मात्र महापौर पद कोणाला द्यावं, ते किती वर्षांसाठी द्यावं, कोणता उमेदवार हा महापौर पदाच्या ह्या खुर्चीवरती विराजमान असेल, ह्या संपूर्ण शहराची जबाबदारी कोणाकडे असेल, हा संपूर्ण निर्णय आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे येत्या 1 ते 2 दिवसात हा संपूर्ण निर्णय घेतील आणि ठाणेकरांना त्यांच्या हक्काचा, त्यांच्या प्रश्नांसाठी जबाबदार असलेला, त्यांचे प्रश्न आणि त्यांचे समस्या सोडवणारा ठाण्याचा प्रथम नागरिक असलेला महापौर मिळेल, एवढं मात्र नक्की आहे. मात्र तो महापौर कोण असेल हे येत्या 1 ते 2 दिवसातच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सोहमसह मी सिद्धेश शिगवण, बित्तम बातमीसाठी ठाणे.